एक, दोन, तीन नाही, तब्बल 8 लग्न आणि 9व्या लग्नाच्या भोल्यावरच लुटेरी दुल्हनचा गेम ओव्हर। बीड जिल्ह्यातील एक धक्कादायक फसवणुकीचा प्रकार समोर आलाय। लग्नाचे आमिष दाखवून तरुणांना लुटणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। उमापूर येथील योगेश शिंदे लग्नासाठी योग्य वधूच्या शोधात होता। ग्रामीण भागात मुलींची कमतरता आणि याचाच फायदा घेत एजंट त्यांच्यापर्यंत पोहोचले। मुलगी आहे पण थोडी मदत करावी लागेल असं सांगत लाखो रुपये उकळले गेले आणि थाटामाटात लग्नही पार पडलं। पण खरी गोष्ट इथून सुरू होते। लग्नानंतर काही दिवसातच नवरी घरातील दागिने आणि रोख रक्कम घेऊन फरार होते। योगेशने शोध घेतला आणि जे समोर आलं ते धक्कादायक होतं। हीच महिला यापूर्वी 8 वेळा लग्न करून वेगवेगळ्या जिल्ह्यात अशाच पद्धतीने लोकांना लुटत होती। म्हणजे योगेश होता तिचा 9वा बळी। या फसवणुकीमुळे योगेश पूर्णपणे खचला आहे। त्याने पोलिसांकडे तक्रार देत न्यायाची मागणी केली आहे। ही टोळी खास करून ग्रामीण भागातील अशा तरुणांना टार्गेट करते ज्यांना लग्नासाठी मुलगी मिळणं कठीण असतं। एजंट विश्वास जिंकतात, लाखो रुपये घेतात आणि लग्नानंतर काही दिवसातच नवरी गायब। पण यावेळी पोलिसांनी सापळा रचत 9व्या लग्नाच्या तयारीत असतानाच या लुटेरी दुल्हनला अटक केली आहे। आता प्रश्न एकच, अजून किती जण या टोळीचे बळी आहेत आणि अशा फसवणुकीपासून स्वतःला वाचवायचं तरी कसं? अशाच वेगवेगळ्या महत्त्वपूर्ण अपडेट पाहण्यासाठी रोकठोक महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा।